या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत पाली बल्लाळेश्वर ते वरद विनायक महड बाईक राईड। मॅपवरती रस्ता थोडा चुकीचा दाखवत होता त्यामुळे मी कन्फ्यूज झालोय। आता व्यवस्थित आहे। तेच म्हणलं, एक टोटल आपल्याला राऊंड टर्न घेऊन घरी जायचं आहे। तुम्हाला आधीचा ब्लॉग आवडलाच असेल, कारण का तो पूर्ण ब्लॉगमध्ये जी काही राईड होती ती पूर्ण ताम्हिणी घाटामधून होती। आणि या ब्लॉगमध्ये ही जी राईड राहणार आहे ही फक्त 37 किलोमीटरची राहणार आहे, कारण का दोन्ही मंदिर खूप जवळ आहेत। रस्ता छोटा असल्यामुळे आपल्याला 37 किलोमीटरसाठी पण 1 तास दाखवत आहे, 1 तास लागेलच। हा गणपती झाल्यानंतर आपले अष्टविनायकचे पहिले 4 गणपती कंप्लीट होतील। हा पण रस्ता काय सुंदर आहे यार। बल्लाळेश्वर पासून अगदी सरळ 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 यायचं आहे, कुठे टर्न नाही आहे, काहीच नाही आहे। खोपोली फक्त 23 किलोमीटर आणि महड फक्त 20 किलोमीटर इथून। खूप सुंदर रस्ता आहे, खूप आवडला आम्हाला हे। त्यामुळे तुम्ही जर कधी महडला येत असेल तर बल्लाळेश्वरला जायला विसरू नका, आणि बल्लाळेश्वरला येत असाल तर महडला जायला विसरू नका। दोन्ही पण अगदी जवळ आहेत। पाऊस मध्ये मध्ये येतोय बंद होतोय, येतोय बंद होतोय। मला माहिती आहे हा पाऊस का कंटिन्यू येणारा नाही, त्यामुळे मी काय आपले रेनकोट वगैरे घालण्यासाठी थांबत नाही आहे। आला तर आला। कुठल्या तरी गावात आलोय मी आता। कोणसा गाव आहे? मुक्काम पोस्ट परळी, परळीमध्ये आलोय मी। परळीपासून परत महड 19 किलोमीटर बाकी आहे। पण इकडे कोकणात आल्यानंतर तेव्हाच असं एक फील येऊन जातं कोकणात आलेलं। एकदम छान आहे भाई। जेव्हा केव्हा मी कॅमेरा चालू करतो ना, हे अशा मोठ्या गाड्या समोर येऊन थांबतात। एवढा वेळ कॅमेरा चालू नव्हता, एक पण गाडी नव्हती। साइड दे बाबा, साइड दे, जाऊ दे। हे रस्ते पण छोटे असतात, ओव्हरटेक करायला पण अवघड जातं, आणि पुढे एकदम शार्प टर्न असतात। हायवे असेल तर वेगळी गोष्ट आहे ओव्हरटेक करायची। एक वेळ समोर गाडी आली ना अशी, या गाड्या काय कधीच लवकर काय आपल्याला यांना ओव्हरटेक करताच येत नाही। परत चालू झाला हायवे। 1 मिनिटमध्ये आला ओव्हरटेक करू आपण। आता वाजलेले आहेत दुपारचे 3। मला असं वाटतं की जर वरद विनायक जवळपास जर भोजनाची व्यवस्था असेल तर ते पण बंद झालेली असेल। मला जेवण यावेळेस बाहेरच करावं लागेल, कारण का इकडे मागे बल्लाळेश्वरमध्ये आता जेवणासाठी जात होतो मी, तिकडे कुपन काउंटरला सांगत होते की जेवण संपलेलं आहे, परत जेवण बनवण्यासाठी 1 तास लागेल। पण माझ्याकडे एवढा वेळ नसल्यामुळे मला तिथून स्किप करून आता पुढे यावं लागलं। हा पूर्णच्या पूर्ण रस्ता एकदम चांगला, एकदम चांगला। वाह। आणि मी खूप करेक्ट टाइमला बाहेर आलोय हे फिरण्यासाठी। हे अष्टविनायक सिरीजचं पण मला खूप करेक्ट टाइमला आठवलं। आणि मित्रांनो, याचबरोबर येणाऱ्या काही दिवसामध्ये ही आपली अष्टविनायक सिरीज पण पूर्णपणे संपेल।
यानंतर मी कुठली सिरीज स्टार्ट करायला हवी, तुम्हाला काही आयडिया असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. कारण का मी पण सध्या थोडा कन्फ्यूज आहे की कुठली सिरीज करायला हवी, जेणेकरून मला अशा ठिकाणी जायचं आहे की ज्या ठिकाणी जाण्यासाठी लोक खूप प्रेफर करत असतात आणि काही रिझननी खूप लोकांना तिकडे जाणं पॉसिबल होत नाही. त्यामुळे तुम्हाला पुणे रिजनमधली अशी काही एखादी सिरीज सुचत असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. जर माझ्याने पॉसिबल झालं तर ही सिरीज संपल्यानंतर मी ती सिरीज लगेच स्टार्ट करेल. आजची पूर्णच्या पूर्ण राईड घाटातूनच आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला पूर्ण राईडमध्ये दाट जंगल आहे. जंगल एवढं दाट असतं इकडचं, जर एक गाडी असेल आजूबाजूला पुढे आणि मागे गाड्या नसेल तर अक्षरशः भीती पण वाटते इकडे गाडी चालवण्यासाठी. वा, आणि या रोडवरती मी फर्स्ट टाइमच आलोय. देवाच्या नावाने का होत नाही, या सर्व गणपतीमुळे मला इकडचे सर्व रस्ते पण समजत आहेत. एकदम छान आहे. आता मागे पण काय सुंदर म्हणजे रस्ता होता, रस्त्याच्या वरून पण झाडी होती पूर्ण, त्याच्यामधून रस्ता होता पूर्ण. मला या रोडवरती गाडी राईड करून पूर्ण श्रीवर्धनचीच आठवण येते. तिकडे जाता वेळेस पण मॅक्झिमम असाच आहे रस्ता पूर्ण. वा, तुम्ही इकडे समोर रस्ता बघा, काय भारी आहे. पूर्णच्या पूर्ण धुकं आहे. 3:15 वाजलेले आहेत दुपारचे. असं वाटतंय की सकाळचे 6-6:30 वाजलेले असतील. दर्शन करून पुढे जाते वेळेस खोपोली, लोणावळा, खंडाळा लागणार आहे. तो तर सरळ सर्व हायवेच आहे. आणि परत महड ते पुणे डिस्टन्स काहीतरी 77 किलोमीटर आहे. आणि हायवे असल्यामुळे तिकडे काहीच वाटणार नाही. वा वा भाई, काय रस्ता आहे. अरे बापरे, असे रस्ते मी इमॅजिन केलेलो होतो माहिती आहे का. रस्त्याच्या दोन्ही साईडनी झाडी आणि धुकं, एकदम प्लेन हायवे. बापरे, खूप आवडला मला, खूपच. कोणी बायकर माझा हा ब्लॉग बघत असेल तर तुम्ही फक्त ब्लॉगच बघत न राहता एक वेळेस तुम्ही या. तुम्ही पण, मी हे जे 2 गणपती केलोय ना एका दिवसामध्ये, हे 2 गणपती एकदम आरामात होतात. आणि तुम्ही करा आणि तुम्ही स्वतः हा रस्ता, ही राईड अनुभवा. तुम्हाला नक्कीच आवडेल, नक्की. इव्हन तुमच्याकडे कार जरी असेल तरी तुम्ही कार घेऊन या. काय रस्ता आहे यार. इथून फक्त 2 किलोमीटर बाकी आहे. मुंबई पुणे ओल्ड हायवेवरतून लेफ्ट टर्न घ्यायचं आहे. लेफ्ट टर्न घेतल्यावर हा रस्ता थोडासा खराब वाटतोय मला. तेवढाच एक 300-400 मीटरचा पॅच खूप जास्त खराब होता. त्यानंतर हा असा छोटा रस्ता आहे. मित्रांनो, तुम्हाला ही सिरीज कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. कमेंट करायला आळसपणा नका करू, कारण का तुमचं एक कमेंट, तुमची एक लाईक माझ्यासाठी एक अचिव्हमेंट असते. आणि आपली ही जी महडची बाईक राईड होती ही संपण्यातच आलेली आहे. कारण का इथून मंदिर फक्त 1.5 किलोमीटर बाकी आहे. तुम्हाला येणाऱ्या नेक्स्ट राईडमध्ये मी घेऊन जाणार आहे अष्टविनायकमध्ये असलेला 5 नंबरचा जो गणपती आहे तिकडे. आणि ही राईड झाल्यानंतर मी रिटर्न पुण्याला जाते वेळेस लोणावळ्यातून जाणार आहे. पण त्याआधी खोपोलीमध्ये असलेल्या एका सुंदर मठामध्ये मी तुम्हाला घेऊन जाईल. त्यामुळे तुम्ही रील पण कंटिन्यू बघत जा.
यूट्यूब शॉर्ट्स पण बघत जा आणि लॉंग व्हिडिओ पण पाहत जा. यामध्ये तुम्हाला सर्वच गोष्टी पाहायला मिळतील. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. इकडे गाडी ही डायरेक्ट मंदिरापर्यंत जाते वाटतं. तिकडे पार्किंगमध्ये गाडी पार्क करत होतो, त्यांनी मला डायरेक्ट मंदिरात न्यायला सांगितलं. वा, काय सुंदर असं मंदिर आहे भावा. बरंच गर्दी आहे, दर्शनासाठी वेळ लागेल. पण इकडे वरती तुम्ही बोर्ड बघू शकता, श्री वरद विनायक अष्टविनायक क्षेत्र महड. इथे गर्दी खूप आहे, त्यामुळे दर्शनासाठी वेळ लागणार आहे. इथे दर्शन करून मी निघणार आहे पुण्याकडे आणि वाटेतच खोपोलीला पण जाणार आहे. मित्रांनो, जर तुम्ही महडला येत आहे तर पालीला जायला विसरू नका आणि पालीला येत आहे तर महडला येण्यासाठी विसरू नका. भेटूया याच सिरीजच्या नेक्स्ट राईडमध्ये. तेव्हापर्यंत टेक केअर, हॅव अ सेफ राईड.